घरी राहते म्हणे तू एवढी दहीन आहे की तुझ्या पाठीला झाडू आहे, हातात दुरडी आहे, हातात घुंगराची काठी आहे, भाकर मागून खाती, तुला दिवसा घराच्या बाहेर निघता येत नाही, तुला 12 वाजता निघावं लागतंय का तर तुझ्या उन्हाची तुझ्या सावलीची विटा होतो. मग तू अशा नवऱ्याच्या घरी कशाला राहते. मग त्या बाईनं ऐकलं. कोण? त्या फजितीनं. बाई समजून घ्या तुम्ही. त्या फजितीनं ऐकलं आणि तिने मग दुसरा नवरा केला. दुसरा नवरा केल्यानंतर त्या बाईची एवढी अवस्था झाली, तिच्या दारी लाल दिव्याची गाडी आली, कलेक्टर झाली, मोठी विमानानं फिरू लागली, राष्ट्रपती झाली. कोण? ती फजिती. फजिती म्हणजे ऍक्च्युली बाई नाही बरं, ती फजिती. पण तिला काही दिवसानं पहिल्या नवऱ्याची आठवण येऊ लागली. मग ती काय करायची? मागच्या नवऱ्याचा फोटो पुढच्या दारात लावायची, मागच्या नवऱ्याचा फोटो पुढच्या दारात लावायची आणि पहिल्या नवऱ्याचा फोटो मागच्या घरात लावायची आणि मग त्याची पूजा करायची. ही तुमची आमची परिस्थिती आहे. ही आपण बदलली पाहिजे. आपण संघटित झालं पाहिजे. नुसतं 3.5% लोक जर समजा विठ्ठल मंदिर ताब्यात घ्यायचं, एकत्र येऊन ते विठ्ठल मंदिर ताब्यात जाऊ देत नाही आणि आपण एवढे मोठे असून आपण संघटित नाही. याचं कारण कसं आहे? हे कारण तुम्हाला केव्हा कळलं माहितीये का? जेव्हा तुमचं बुडा सगळं जळलं तेव्हा तुम्हाला भीम कळलं. बरोबर आहे? तुमचा जेव्हा बुडा सगळं जळलं तेव्हा तुम्हाला भीम कळलं. तुम्हाला एक दुसरं उदाहरण सांगतो. जवळपास चिखली परिसरातले जे लोक असतील त्या चिखली परिसरामध्ये एक काछवाल नावाचा ब्राह्मण आहे, तो जोशी आहे. त्याचं आडतचं दुकान होतं. त्याच्या ठिकाणी मी माझा माल नेला होता आणि मी असा बाहेर बसला होतो. त्या ठिकाणी एक माणूस एवढे मोठे पापडाचा गंज घेऊन आला होता. तो कोकणस्थ ब्राह्मण होता. तो त्या मालकाच्या दुकानमध्ये गेला आणि त्यांनी काही मोठे एवढा मोठा कागद दाखवला. त्या ब्राह्मणानं तो वाचला. वाचल्यानंतर त्यानं काय केलं? एवढे मोठे पापड घेतले आणि त्याला 500 रुपये देऊन टाकले. नंतर मी माझे पैसे आणण्यासाठी गेलो आणि त्याला विचारलं, म्हणलं का तुमच्या बाया घरीच राहतात, तुमच्या घरी एवढी मोठी शेती आहे, तुमच्या घरी उडी देतात, मग तुम्हाला पापड करता येत नाही का? त्यावेळेस ब्राह्मणाने सांगितलं त्या की म्हणे तुमचे लोक असेच बावळटे म्हणे. हा आमचा माणूस कोकणस्थ ब्राह्मण आहे म्हणे, याचं पूर्ण घर जळलंय म्हणे, पण यानं कोणाच्या दारात जाऊ नये म्हणून आमची मंडळी म्हणे ते पापड रुपयाचे जरी असले तरी चालतील, पण आम्ही ते 500 रुपयाचे विकत घेतो. अशा प्रकारे ती मंडळी त्याच्या लोकांना मदत करते. पण आपला माणूस जर पुढे शिकेला असला तर त्याचा हात धरत नाही. ही आपली शोकांतिका आहे. खरोखरचे समोर लोक आहेत त्यांनी समोर यायला पाहिजे. समाजातील लोकांना सांगायला पाहिजे. जसे आराग साहेब आले, रात्रीपर्यंत फिरलेत आहे. आमच्या इकडे ते जवळपास 8 वाजता आले होते. चहा घ्या म्हणलं त्याला, पण ते नाही म्हणे आम्हाला जांभुऱ्याला जाऊन काटोडा आणि चंदनपूर जायचं.